जय महाराष्ट्र। खरं तर हा धारावीचा लढा जवळपास 1.5-2 वर्ष आपण पाहतोय, चालूच अनेक गोष्टी आपण ऐकत आलोय, कोण काय सांगतं, कोण दुसरं काय सांगतं, पण हे सगळं चालू असताना काही बारकावे जे आहेत ते मी तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी इथं आलेलो आहे। कदाचित तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे, डीआरपी मधून आपल्याला एक्सक्लूड केलं, आपली राहती वस्ती आहे ती त्याच्यातून बाहेर काढलेली, आपल्याला धोका नाही, पण पुढे जात असताना आणि पुढे काय काय होणार आहे हे पाहत असताना मला वाटतं आपल्या पूर्ण कोळीवाड्याने सावधपणे पुढची पाऊल टाकणं हे गरजेचं आहे। मागच्याच महिन्यात मी कुंभारवाड्यात येऊन गेलो आणि कुंभारवाड्यामध्ये मी घरोघरी गेलो, अनेकांच्या घरी गेल्यानंतर पाहिलं की तिथे छोटे छोटे व्यवसाय चालू आहेत, जे आपण पणट्या लावतो, दही हंडीला आता 10 थर आता लागलेत, बरोबर आहे, पण ते 10व्या थरावर हंडी जी फोडतो आपण तिथे कुंभारवाड्यातून येते। आता गणपतीचा सण येईल, पणटे आपल्या घरोघरी लागतील, दिवाळीसाठी असतील, नवरात्रीसाठी असतील, आणि इथे जे काही आपल्याला साहित्य लागतं, सामग्री लागतं, जे काही कुंभारांकडून यायचं असतं ते त्या कुंभारवाड्यातून येतं। खरोखर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं आमच्या शेजारच्या एरियामध्ये, म्हणजे आम्ही इथे कलानगर, हे बीकेसी वगैरे नंतर आलं, खरं कलानगर आणि धारावीमध्ये काहीच अंतर नव्हतं, बीकेसी मधल्यामध्ये नंतर आलं, ठीक आहे, तेही आपलंच आहे, तसं पाहायला गेलं तर मुंबईत सगळी आपली आहे। पण हे जरी असलं तरी ह्या कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर अनेक घरांमध्ये मी गेलो आणि मला प्रश्न एकच लोक विचारत होते की हमारा क्या होगा, आम्ही जायचं कुठे, आम्ही इथून निघाल्यानंतर आमचा व्यवसायाचं काय होणार, आम्हाला इमारतींमध्ये टाकल्यानंतर जे आमचे छोटे मोठे व्यवसाय आहेत, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चाललेले व्यवसाय आहेत, ते आम्ही जाणार कुठे। आणि इथे आपले हिंदू बांधव आहेत, ख्रिस्ती बांधव आहेत, सगळे एकमेकांच्या सोबत राहतात आणि प्रत्येक आमच्याकडे वरळी कोळ्याकडे पण तसंच वातावरण, तिथे देखील तिथे सोमनाथ जिल्ह्यामधून आलेले अनेक लोक आहेत, 3 पिढ्या 4 पिढ्यापूर्वी ते आले होते। तिथे काही मुस्लिम बांधव आहेत, तिथे हिंदू बांधव आहेत, तिथे सोमनाथ जिल्ह्यातून आल्यानंतर आता शंकराचं देखील चांगलं मंदिर आहे। पण आता चाललंय काय सगळीकडे, जेव्हा जेव्हा आपण धारावीबद्दल बोलतो तेव्हा भाजप एक प्रचार सुरू करतं की अरे हे तर बांगलादेशांसाठी चाललंय, हे तर रोहिंग्यांसाठी चाललंय। बरं, भाजपला हे पण माहित नाही की रोहिंग्या बर्मामधून येतात, बांगलादेशमधून नाही, तरी पण बोलायचं म्हणून बोलायचं। म्हणून आज पहिला प्रश्न जो मी कुंभारवाड्यात विचारला तो मी तुम्हाला विचारतोय, तुमच्यात कोणी बांगलादेशी आहे का? मग भाजपला तुम्ही बांगलादेशी कसे वाटता? प्रश्न जरी आपल्याला गंमत वाटत असेल तरी बाहेर जो प्रचार चालला आहे की इथे घुसपेटी आहेत, हे बांगलादेशी आहेत, हा प्रचार करून 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 संपूर्ण मुंबईमध्ये वातावरण बिघडवायचं, मुंबईमध्ये वातावरण तुमच्या विरुद्ध करायचं आणि तुम्हाला लवकर इथून बाहेर काढण्यास भाग पाडायचं, हा जो कट चाललाय, कारस्थान चाललंय, हे आपल्याला हाणून पाडायलाच लागेल। हे सगळे आपले कोळी बांधव आहेत इथे। किती वर्षापूर्वी तुम्ही इथे आलात, किती वर्ष तुम्ही इथे राहताय, किती पिढ्या तुम्ही इथे राहताय, आणि हेच मी तिथे कुंभारवाड्यात बघितलं की खालच्या मजल्यावर, तळ मजल्यावर त्यांची फॅमिली होती, आई वडील होते, वरच्या मजल्यावर कोणाची मुलं राहत आहेत, कोणाचा भाऊ राहतोय, कोणाची बहीण राहते। पण गंमत अशी केली ह्या सगळ्यांनी, अदानी समूहाने, की सगळ्यांनाच, म्हणजे आता मध्ये कुठे ते मेघवाडीमध्ये मला ते झालं ना, सर्वे झाला, आणि तो सर्वे काही ठराविक लोकांनी विश्वास ठेवला की चला काहीतरी चांगलं होतंय, वर्षानुवर्ष आपण इथे राहिलेलो, काहीतरी चांगलं मिळेल, आपल्याला खोली तरी मिळेल। ते करून जेव्हा सर्वे झाला तुम्हाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल, 80% जास्ती लोक अपात्र ठरवली, 80% जास्ती। सगळे मला भेटायला आले, सेना भवनला मला भेटले, तर साहब हम तो यहाँ पहले से रह रहे, पीढ़ी मेरी यहीं गई, मेरे परदादा यहाँ आए, मेरे दादाजी यहाँ थे, मैं यहाँ अभी पला बसा हूँ, तो मैं कैसे यहाँ अपात्र हुआ। आणि मी त्यांना हेच सांगितलं, तू अपात्र होण्यासाठी तू काय केलं होतं? नाही, मैंने तो अदानी पे विश्वास रखा, मैंने तो सरकार पे विश्वास रखा। म्हणजे ज्या सरकारवर आपण विश्वास ठेवतोय तेच सरकार आपला विश्वासघात करतंय, हे तुम्ही लक्षात घ्या। ठीक आहे, तुम्हाला परत एकदा सांगतो, मी कदाचित वाटत असेल की एक्सक्लूड केलं, पण ह्याच धारावीमध्ये नंतर अदानी समूह असेल किंवा हे सरकार असेल, मोठे मोठे टॉवर आणतील, आणि टॉवर आल्यानंतर तुम्हाला काय सांगणार, जे पियुष गोयल जेव्हा खासदार बनत होते, जेव्हा तिथे फिरत होते, कोळीवाड्याच्या समोर गेले आणि मग नाकावर रुमाल घेतला, नाही बहुत गंदा बास आता है, हा ये सब निकाल दो, सगळं काढून टाका। पण धक्कादायक गोष्ट ही आहे, जी आता आम्ही लढत होतो, आणि थोडं दुर्दैव आपल्या मुंबईचं हेच आहे की प्रत्येक ठिकाणी कोळीवाड्यात आपल्याला लढा द्यायला लागतो, सगळे आपल्यावरच येतात आणि आपल्यावर काय येतात हे आपल्याला कळत नाहीये। ही मुंबई आपली असताना देखील आपल्या अंगावर काय येतात आपल्याला कळत नाही। पण तुम्हाला सांगतो, मागचं सरकार जे होतं फेकनाथ मिंदेंचं,
त्यांनी देखील एक हाऊसिंग पॉलिसी काढली होती. तेव्हा विरोध करणारा एकमेव पक्ष आणि पहिला पक्ष आपण होतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष होता. त्याचं कारण हेच आहे की त्यांनी कोळीवाड्याला डेव्हलपमेंट करायचं. ठीक आहे, विकास झाला पाहिजे, पुनर्विकास झाला पाहिजे, सगळ्यांना चांगली घरं मिळालीच पाहिजेत. पण तुम्ही मला सांगा, कोळीवाड्यांचं डेव्हलपमेंट हे क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकतं का? क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकतं का? क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे SRA ला दुसरं गोंडस नाव हे क्लस्टर दिलं जातं. जे आता आपले एकरांवर पसरलेले कोळीवाडे आहेत, जे बैठे घर आहेत, आपली बंगले आहेत, आपल्या ज्या काही इमारती आहेत, आपले वास्तू जे आहेत, जी मंदिरं आहेत, जे धर्मस्थळं आहेत, तुम्ही मला सांगा क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही 305 मध्ये जाऊ शकता का? मासे आपण जेव्हा आणतो, डॉकिंग करतो, मग आल्यानंतर ड्राय डॉकिंग हे आपल्या बोटींचं होतं. पण मच्छी आपण सुकायला टाकतो, ती सगळी टाकणार कुठे, तुम्ही ठेवणार कुठे? आता जे मार्केट बघितलं आपण, ते पहिला काढायला येतील. आणि हे प्रायव्हेट मार्केट आहे. मला खरं तर वर्णित तुमच्याकडून थोडं तिथे करायचं, असं बघायचं आहे, थोडं एक करू आपण एकत्र. पण हे इथून जर तुम्हाला असंच टॉवरपर्यंत काढलं तर तुम्ही जाणार कुठे? कुठे आपण काही बोलू शकणार आहे? म्हणून जो लढा द्यायचा आहे तो आत्ताच आपल्याला द्यायला लागणार. जे आपले हक्क अबाधित करून घ्यायचे ते आत्ताच करून घ्यायला लागणार. हक्क जे आपल्याला पुस्तकांमध्ये आपल्या कुठच्या जे काही डॉक्युमेंट असतील ते आणायचे ते आत्ताच करून घ्यायला लागणार. आत्ता ही जर वेळ निघून गेली तर कधी पुन्हा ही वेळ हातात येणार नाही. पण धारावीच्या नावाखाली जी काही लूट चालू आहे, जी काही अदानी समूह लूट करत आहेत मुंबईची, भयानक परिस्थिती आहे. मला माहित नाही तुम्हाला इथे किती लोकांना माहिती आहे, पण आपलं धारावी जे साधारणपणे 300 एकरवर पसरलेलं आहे, पुनर्विकास करायचा आहे. अनेक वर्ष मी ऐकतोय, कारण मी शेजारी असल्यामुळे अर्थात ऐकत असतो. पुनर्विकास झाला पाहिजे, 100% झाला पाहिजे, चांगली घरं मिळाली पाहिजेत, रस्ते चांगले मिळाले पाहिजेत. आता अनेक लोक मला सांगत होते आमच्याकडे पाण्याच्या लाईनचा प्रॉब्लेम आहे, गटाराच्या लाईनचा प्रॉब्लेम आहे. ते नीट झालंच पाहिजे. पण हे होताना विकास आपला होतोय की अदानी समूहाचा होतोय हा देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. कदाचित आपलं सरकार असताना जेव्हा आपण टेंडर काढत होतो तेव्हा कदाचित अदानीला मिळालं असतं, कोणाला दुसऱ्याला मिळालं असतं, मिळू शकलं असतं. पण जे काही लूट चालू आहे ती आपण करू दिली नसती. तुम्हाला माहिती आहे काय काय लुटतायत? पुनर्विकास करण्यासाठी बाजूला 250 एकरचा प्लॉट दिलेला आहे. आता एवढं जर पाहिलं तर तेवढंसं पुरेसं आहे. पण ते नाही ऐकायचं, भूक त्याच्यावर भागत नाही. हे 540 एकर म्हणजे 300 एकर प्लस 250 एकर हे तर मिळालेच आहेत धारावीमध्ये. त्यांना बाहेर देखील अजून 600 एकर मिळालेत. कुर्ल्यामध्ये, मुलुंडमध्ये, विक्रोळीमध्ये, घाटकोपरमध्ये, मिठागरामध्ये, डम्पिंग ग्राउंडवर, आणि जिथून इथून सगळ्या लोकांना जे पाठवणार आहेत ट्रान्झिटच्या नावाखालती किंवा रियाबच्या नावाखालती, ते कुठे पाठवणार आहेत माहितीये का? कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर, देवनारमध्ये. बरं, तो ढिगारा साफ करायला मुंबई महानगरपालिकेकडून जागा हडपली तर हडपली, पण मुंबई महानगरपालिका म्हणजे तुमचे आमचे पैसे वापरून तो ढिगारा साफ करणार कोण? अदानी. कंपनी कोणाची? अदानीची. जमीन कोणाची? अदानीची. कचरा कोणाचा? अदानीचा. आता तो साफ कोण करणार? मुंबईकर करणार. बरं, हे सगळं होत असताना, पुनर्विकास होत असताना तुम्ही मला सांगा, तुम्ही आम्ही जर आज या राज्य सरकारकडे गेलो, नगरविकास खात्याकडे गेलो किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो आणि सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, आम्ही इथे 4 पिढ्या 5 पिढ्या राहतोय, आम्ही मूळ मुंबईकर आहे, मुंबईवर मालकी हक्क आमचा आहे, कोळी बांधवांचा आहे, आम्हाला 1 स्क्वेअर फूट जागा फुकटात द्या, मिळणार आहे कोणाला? नाही. मग आपल्याला 1 स्क्वेअर फूट जागा जर मिळत नसेल फुकटात, तर मग अदानीना आपला विकास करायचा म्हणून त्यांना 1600 एकर का जागा मिळत आहे? बरं, 1600 एकर मिळतात तर मिळतात, ह्याच्यात अनेक गोष्टीच्या बाकीच्या मिळाल्या आहेत तर भयानक आहेत. कुठेही विकास करत असताना ज्यांची जमीन असते त्यांना आपल्याला प्रीमियम भरायला लागतो. तसं पाहायला गेलं तर धारावीमध्ये जवळपास 70% जमीन ही बीएमसीची राहिलेली. पण बीएमसी कडून ह्यांनी असं एक कारभार करून घेतलाय. श्रद्धाताई आपण महापौर होत्या, आपल्याला देखील माहिती आहे की कुठचाही बीएमसी मध्ये कायदा पास करत असताना जनरल बॉडीमध्ये जायला लागतं, नगरसेवकांची मान्यता लागते, मग कमिट्यांची मान्यता लागते, महापौरांची मान्यता लागते. पण 3 वर्ष ह्यांनी निवडणुका ह्याचसाठी घेतल्या नाहीत, कारण ह्यांना अदानीचं सेवा करायची होती, मुंबईची सेवा नव्हती करायची. ह्यांनी मुंबई महानगरपालिकेमधून, तुम्हाला हैराण होईल तुम्ही ऐकून, धारावीचा विकास करण्यासाठी जो प्रीमियम लागतो 7,500 कोटीचा, तो देखील माफ केलाय. हा प्रीमियम येणार होता, तो मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत येणार होता. हा प्रीमियम येणार होता, ह्याच्यातून आपल्याला मोफत अनेक गोष्टी, मग दवाखाने असतील, शाळा असतील, बस सेवा असेल, रस्ते बांधणं असेल, फुटपाथ बांधणं असेल, पाण्याचा पुरवठा असेल, विजेचा पुरवठा असेल, हे सगळं करण्याचं जे एक आपल्याला साधन मिळतं तेच ह्यांनी आपल्याकडून हिसकावून घेतलेलं आहे. टीडीआरचा घोटाळा असतो, कुठेही तुम्हाला इमारत बांधायची असते, FSA संपल्यानंतर टीडीआर घेतो.
पण मुंबईमध्ये धारावीचा विकास करायचा म्हणून जवळपास 40% TDR पहिला हा अदानीकडूनच घ्यायला लागतो. मग मला तुम्ही सांगा, जर अदानीला 1600 किंवा 1700 एकर आता मुंबईत जागा फुकट मिळत असेल, जर अदानीला 7,500 कोटीचा प्रीमियम फक्त BMC माफ करत असेल, बाकीचे प्रीमियम तर वेगळेच, जर अदानीला पहिले 40% TDR आपल्याला कंपल्सरीली भरायलाच लागत असेल, जर अदानीला जवळपास हे सगळं मोकळं करून आपल्याला बाहेर ढकलून 300-400 एकर ते इथे बाकी सगळीकडे अनेक ठिकाणी सेल टॉवर बांधायला आणि लाखो कोटी कमवायला जर पैसे मिळत असतील, मग धारावी मधल्यांनी जर सांगितलं की आम्हाला धारावी मध्येच राहायचं, इथेच आमचा पुनर्विकास झाला पाहिजे, तर काही आपण चुकीचा वागतोय का? हा लढा ह्याच्यासाठी आहे, हा लढा ह्याचसाठी आहे. कारण जेव्हा मी कुंभारवाड्यात गेलो किंवा आज कोळीवाड्यात आलो, मी लेबर कॅम्पमध्ये गेलो, परत एकदा मार्केटमध्ये येणार आहे, हे सगळ्या गोष्टी असताना मी एवढंच विचारत आहे, अदानी समोरला असेल, आणि अदानी म्हणजे वैयक्तिक भांडण नाहीये, पण ग्रुपशी भांडण, जे कोणी माझी मुंबई लुटेल त्यांना मी लढणार म्हणजे लढणारच. आज मी त्यांना विचारत आहे, की कुंभारवाडा काय करणार तुम्ही, कसा तुम्ही ठेवणार, कसा त्याला विकास करणार, ह्याचा काय प्लॅन आहे तो इथे येऊन लोकांना समजून दाखवा, तरच आम्ही तुम्हाला मान्यता देऊ, नाही इथं तुम्हाला येऊ देणार नाही. आमचा कोळीवाडा मुंबई कोळी बांधवांची आहे. या कोळीवाड्यात तुम्ही सांगितलं पाहिजे की या कोळीवाड्याचा विकास कसा होणार आणि इकडेच राहून आमचा विकास कसा होणार, आमच्या बोटी कशा इथे लागणार, आमचं मच्छी मार्केट इथे कसं राहणार, नाही तर तुम्हाला इथे पाऊल ठेवू देणार नाही. ह्या धारावीकरांचा आज प्रश्न जो आहे तो आम्ही विचारत आहोत की आम्हाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जायचं नाही, आम्हाला इथून हलायचं नाहीये. जर आमचा विकास करायचा असेल, ठीक आहे, तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्हा, कोणी अडवत नाहीये, पण ते करत असताना आम्ही तुम्हाला आमची मुंबई देणार नाही. इकडे जर विकास करायचा असेल तर प्रत्येक धारावीकराला पात्र करून इथेच घर मिळायला पाहिजे, नाहीतर तुम्हाला पाऊल ठेवू देणार नाही. जो धोका आपल्या समोर दिसत आहे, आता मला येताना एक आजीनी मध्ये थांबवलं, माझे हात पकडले, मला सांगितलं तुझ्या आजोबांनी सांगितलेलं की इकडच्या कोळीवाड्यावर आम्ही संकट येऊ देणार नाही. मी आजींना तेच सांगितलं की मी मुद्दा म्हणून त्याच्यासाठी चालूय, तोच शब्द पाळायला आलोय, माझ्या आजोबांचाच शब्द पाळायला आलोय. त्या मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांना हाणून पाळायला आलोय, म्हणून मी तुमच्या मध्ये आलेलो आहे. मी आज तुम्हाला विचारत आहे, सगळे इथे कोळी महिला इथे बसलेल्या आहेत, मला तुमचा आशीर्वाद पाहिजे, पण आशीर्वाद फक्त आशीर्वाद नकोय, ताकद देखील पाहिजे. अंगावर आलं तर काय करणार आपण? इथे शिंग नाही, अजून काहीतरी असतं. बघा, ही ताकद आपल्याला दिसलेलं पाहिजे. कारण हेच भाजपचं सरकार आहे, हेच मिंदेंचं सरकार आहे, जे प्रत्येक कोळीवाड्यावर हेच संकट आणत होतं, क्लस्टरचं, ते आपण पळवून लावलं. ससून डॉकवर BPTने नोटीस पाठवली होती, तेव्हा देखील अनिल देसाईजी असतील, अरविंद सावंतजी असतील, आम्ही सगळेच, आपले कृष्णा पावळा दादा, सगळेच तिकडचे आमचे स्थानिक, संतोष शिंदेजी होते, आम्ही देखील तिथे मोर्चा काढला आणि मंत्री महोदयांना भाग पाडलं बोलायला की आम्ही तुम्हाला इथून निघू देणार नाही, तिथे कोळ्यांचीच जागा आहे, ती आपली तशीच राहिली पाहिजे. ससून डॉकसाठी आपला मोठा लढा झाला, तो देखील यशस्वी झालेला. आणि आता लढा हा एवढाच महत्वाचा जेवढा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता. हा लढा धारावीचा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे, मुंबईच्या अस्तित्वाचा लढा आहे. मला तुमच्याकडून एकच पाहिजे, जर चांगलं काही होत असेल तर ठीक आहे, आपण वाकडं जायचं नाही, पण आपल्या वाकडं कोणी येत असेल तर त्याला सोडायचं नाही. ठरलं आपलं? नक्की? चला, मग मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही जर ठाम राहिलात, मी जे तिथे कुंभारवाड्यात सांगितलं की वेगळ्या वेगळ्या जाती आहेत, जमाती आहेत, भाषा आहेत, धर्म आहेत, पण आपली ओळख ही धारावी आहे, आपली ओळख ही मुंबई आहे. आपल्यामध्ये हे विष पेरण्याचं काम करतील, आपल्यामध्ये धर्मांना वेगळं करण्याचं काम करतील, आपण विखुरले जाणार आहोत. आपल्यामध्ये आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील, काही लोकांना बोलवतील, काही सोसायटीने बोलवतील, बघा एवढे पैसे देतो, एवढे खोल्या देतो, कोणी निघून जाणार आहे? जोपर्यंत धारावीचा विकास धारावीला जसा पाहिजे तसं होत नाही, तोपर्यंत आपण हलायचं नाही, लढा करायचा आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचंच, ही शपथ घेऊन पुढे निघूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.